नमस्कार मंडळी, मी राज. आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्याबद्दल आलेल्या मोठ्या अपडेटबद्दल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे 1500 रुपये कोणाला मिळणार आहेत, कोणाला 3000 रुपये मिळणार आहेत आणि तुमचे नाव यादीत कसे तपासायचे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 16वा हप्ता दिल्यानंतर आता 17व्या हप्त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यावेळी सरकारने स्पष्ट सांगितले आहे की हप्ता 2 टप्प्यात दिला जाणार आहे. पहिला टप्पा पुढील 24 तासात सुरू होईल. दुसरा टप्पा त्यानंतरच्या 1 ते 2 दिवसात मिळेल. नवीन बेनिफिशरी लिस्ट जाहीर झाली आहे. ज्या महिलांचे नाव यादीत आहे त्यांच्या खात्यात थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे 1500 रुपये जमा होतील. ज्यांचे कागदपत्र आधीच सत्यापित आहे त्यांना पहिल्या टप्प्यातच पैसे मिळतील. मग कोणाला मिळणार आहेत 3000 रुपये? तर मित्रांनो, सरकारने यावेळी एक विशेष निर्णय घेतलेला आहे. ज्या महिन्याला 16वा हप्ता मिळाला नव्हता त्यांना यावेळी 17व्या हप्त्यात 2 हप्त्याचे एकूण 3000 रुपये एकत्र दिले जातील. ज्यांना मागील हप्ता मिळाला होता त्यांना नेहमीप्रमाणे 1500 रुपये मिळणार आहेत. डीबीटी मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे? तर मित्रांनो, तुमचे बँक खाते आधारशी लिंक असले पाहिजे. खाते डीबीटीसाठी सक्रिय असले पाहिजे. कागदपत्रे योग्य असल्यास पहिल्या टप्प्यातच पैसे जमा होईल. नाव यादीत आहे का हे कसे तपासायचे? तर मित्रांनो, यासाठी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. होमपेजवर बेनिफिशरी लिस्ट निवडा. जिल्हा, तालुका, गाव किंवा वार्ड निवडा. गेट बेनिफिशरी लिस्ट क्लिक करा. तुमचे नाव यादीत शोधा. हवी असल्यास PDF डाउनलोड करा. म्हणून महिलांनो, जर तुम्ही या योजनेचा लाभार्थी असाल तर तुमचे नाव लवकरात लवकर यादीत तपासा. या महिन्यातील 1500 किंवा 3000 रुपये तुमच्या खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे मिळणार आहेत. तर मित्रांनो, ही होती लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्याची ताजी माहिती. जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच उपयुक्त अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. नमस्कार.